नमस्कार. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूपच सुंदर आणि भक्तिपूर्ण अभंगाचा सखोल अर्थ जाणून घेणार आहोत. हा एक असा अभंग आहे जो आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांवर एक सरळ, सोपा आणि अचूक उपाय सांगतो. तर चला या आध्यात्मिक प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया. आणि हो, हे विवेचन ऐकताना जर आपल्या मनाला स्पर्शून गेलं तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. या अभंगाची पहिलीच ओळ इतकी विलक्षण आहे की ती आपल्या सगळ्या त्रासांवर जणू काही एक तात्काळ उपायाच सांगते. बघा, याच एका ओळीत खरं तर संपूर्ण अभंगाचं सार दडलेलं आहे. महाराज आपल्याला एक आश्वासन देत आहेत की मनातली सगळी नकारात्मकता, सगळं दुःख एका क्षणात नाहीसं होऊ शकतं. कसं? तर हरिदासांची म्हणजे देवाच्या खऱ्या भक्तांची भेट झाल्यावर. आता यातले 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत: पाप, ताप आणि दैन्य. संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यातलं सगळं दुःख फक्त या 3 शब्दांतून मांडलं आहे. पाप म्हणजे आपले कर्मदोष, ताप म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास, आणि दैन्य म्हणजे लाचारी किंवा असहाय्यतेची भावना. आणि हे सगळं दुःख कसं जातं? तर उठाउठी. या शब्दाचा अर्थच इतका सुंदर आहे. म्हणजे हे दुःख कमी व्हायला वेळ लागत नाही. ते एका क्षणात डोळ्याचा पातळ लवतं ना लवतं तोच नाहीस होतं. म्हणजे एका खऱ्या भक्ताची, एका हरिदासाची संगत आपल्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल घडवून आणू शकते. ती आपलं अंतःकरण शुद्ध करते, मन हलकं करते आणि आपल्याला आतून पूर्णपणे बदलून टाकते. पण ही संतांच्या संगतीची शक्ती इतकी मोठी का आहे? आपण करतो त्या तप, तीर्थयात्रा, दानधर्म या सगळ्यांपेक्षाही ती श्रेष्ठ का आहे? आता महाराज तेच पुढच्या ओळीत सांगतायत. इथे तुकाराम महाराज अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे सांगतात की संतांच्या संगतीत जे बळ आहे, जी ताकद आहे, ती जगातल्या दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. मग ते तप असो, तीर्थयात्रा असो, दान असो किंवा कोणतंही व्रत असो. आता बघा, यातला सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे माहितीये? इतर साधनांमुळे कधी कधी आपल्या मनात अहंकार येऊ शकतो की मी एवढं तप केलं, मी एवढं दान केलं. पण साधू संगत ती तर आपला अहंकारच पूर्णपणे विरघळून टाकते. आता पुढच्या ओळीत तर तुकाराम महाराज संतांचं स्थान एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. ते म्हणतात की संत इतके मोठे आहेत की देवसुद्धा त्यांचा आदर करतात. जरा कल्पना करून बघा, साक्षात भगवान शंकर ज्यांना शूळपाणी म्हटलंय, ते त्या संतांच्या चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावतात आणि त्यांच्या कीर्तनात इतके रमून जातात की आनंदाने नाचू लागतात. किती विलक्षण आणि सुंदर कल्पना आहे ही. इथे शूळपाणी म्हणजे भगवान शिव. याचा अर्थ काय होतो? तर ज्यांच्या समोर संपूर्ण त्रैलोक्य नतमस्तक होतं, ते महादेव सुद्धा संतांपुढे अत्यंत आदराने झुकतात. संतांची ही जी नम्रता आहे, त्यांचा हा जो अहंकार शून्य स्वभाव आहे, तोच त्यांना इतकी मोठी आध्यात्मिक शक्ती देतो की देवसुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. बरं, हे सगळं ठीक आहे, पण या आध्यात्मिक शक्तीचा आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या अडचणी पार करण्यासाठी कसा उपयोग होतो ते आता पाहूया. या ओळीत एक अप्रतिम रूपक आहे. महाराज म्हणतात की संत संगती म्हणजे हा भवसागर, म्हणजे हा संसार पार करण्यासाठी एक सगळ्यात उत्तम नौका आहे, एक बोट आहे. आणि ही बोट अशी आहे की ती आपला हात किंवा पाय सुद्धा ओला होऊ देत नाही. भव म्हणजे काय? तर हा संसार सागर, सुख दुःखाच्या लाटा, मोह मायेचं जाळं, या सगळ्यातून पैल तेरी जायचंय. आणि हे एकदा कळलं की मग संत संगत आपल्याला किती मोठ्या संकटातून वाचवते याचा अंदाज येतो. याचा अर्थ खूप खोल आहे. मोक्ष किंवा शांती मिळवणं हा काही संघर्ष नाही, ती काही लढाई नाही. जर तुम्ही योग्य नावेत बसलात, म्हणजे संतांची संगत आणि हरिनामाचा जप धरलात, तर हा भवसागर अगदी सहज पार करता येतो. आणि आता अभंगाच्या शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज हे सगळं तत्वज्ञान सांगून थांबत नाहीत, तर ते स्वतःचा अनुभव सांगतात, जो या संपूर्ण शिकवणीला एका सुंदर उंचीवर नेऊन ठेवतो. इथे ते अगदी मनापासून स्वतःचं उदाहरण देऊन सांगतात. तुका म्हणे, म्हणजे मी तुकाराम स्वतः सांगतोय की माझ्या मनाला खरंच समाधान मिळालं. कधी? तर त्या वैष्णवांचे, त्या खऱ्या भक्तांचे चरण पाहिल्यावर. आणि हे समाधान म्हणजे फक्त वरवरचा आनंद नाहीये. ही मनाची एक अशी अवस्था आहे जिथे कोणतीही इच्छा, कोणतीही चिंता, कोणतीही धावपळ शिल्लक राहत नाही.
एक परिपूर्ण अढळ शांतता. तर मग या संपूर्ण अभंगातून आपल्यासाठी एकच महत्त्वाचा आणि व्यवहारी संदेश आहे, आपली संगतच आपले आयुष्य घडवते. तुम्ही कोणासोबत उठता बसता, कोणाचे विचार ऐकता, यावरच सगळं अवलंबून आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, आपली संगत आपलं आयुष्य घडवत आहे की बिघडवत आहे? आशा आहे की या अभंगाच्या विश्लेषणाने आपल्या मनाला नक्कीच शांती आणि एक नवी दिशा मिळाली असेल. अशाच अनेक भक्तिपूर्ण रचनांचा सखोल अर्थ जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.